there is a square field whose side is 44 meter. आपण इथे स्क्वेअर वाटतोय का बघा, ज्याची साईड 44 मीटर आहे, स्क्वेअर फील्ड आहे, म्हणजेच सगळ्या साईड इक्वल असणार आहेत. हे 44 मीटर आहे म्हणजे हे पण 44 मीटर असेल. हे एरिया आहे, त्यांनी सांगितलेला एवढी साईज असणारा एरिया आहे, फील्ड एरिया आहे, स्क्वेअर फील्ड आहे. आणि त्यामध्ये अ स्क्वेअर फ्लॉवर बेड इज प्रिपेअर्ड इन इट्स सेंटर लिव्हिंग द ग्रॅव्हल पाथ ऑल अराउंड द फ्लॉवर बेड. याचा अर्थ समजतोय का बघा. याच्यामध्ये छानपैकी एक फुलांचा फ्लॉवर बेड बनलेलं आहे, म्हणजे एवढ्या एरियामध्ये लिव्हिंग अ ग्रॅव्हल पाथ ऑल अराउंड द फ्लॉवर बेड. म्हणजे फुलांचं जे काही काय म्हणतो आपण त्याला, गार्डन म्हणूया, फ्लॉवर बेड आहे, फुलं लावलेली आहेत आणि त्याच्या बाजूला ग्रॅव्हल पाथ आहे. ग्रॅव्हल पाथ म्हणजे त्याच्यामध्ये ग्रॅव्हल पाथ म्हणजे वाळूपेक्षा थोडेसे मोठे खडी म्हणतो आपण त्याला, पण लागणारी टोचणारी खडी नाही. तुम्ही गोटे गोटे असे बघितले असतील, शेतामध्ये वगैरे टाकतात, किंवा एकदम मोठे बंगले असतील तर त्यामध्ये फुलं बाजूला लावलेले असतात आणि मधून रस्ता केलेला असतो. तो गारगोटीसारख्या खडीपेक्षा थोडे लहान किंवा न लागणारी खडी म्हणूया आपण, त्यांचा रस्ता बनवलेला असतो. दॅट इज कॉल्ड ग्रॅव्हल पाथ. आणि हा बाजूला ठेवायचा आहे ऑल अराउंड द फ्लॉवर बेड. फ्लॉवर बेडच्या बाजूला ग्रॅव्हल पाथ बनवायचा आहे आणि याचीच विड्थ विचारलेली आहे. त्यांनी क्वेश्चन विचारला आहे, फाइंड द विड्थ ऑफ द ग्रॅव्हल पाथ. म्हणजे आपण क्वेश्चनकडे येऊया की याची जर विड्थ विचारली असेल या पाथची, जी सगळ्या बाजूनी आहे, तर त्याची विड्थ आपण x मानूया. इकडे x असेल आणि इकडे पण x असेल. आणि टोटल फील्डची लेंथ आहे साईडची 44 मीटर आहे. आणि आपल्याला हा एरिया बाजूला ठेवायचा आहे. सगळ्या बाजूनी x मीटरच घेऊया, कारण 44 मीटरमध्ये x मीटर एवढा एरिया इकडे पण घेऊया, इकडे पण ठेवूया बाजूला. आणि मग मध्ये काय असणार आहे, फ्लॉवर बेड असणार आहे. आणि मग पुढे काय सांगितलं आहे, ऑल अराउंड द फ्लॉवर बेड. इथपर्यंत क्वेश्चन समजलं का बघा. हे महत्त्वाचं एवढंच आहे की तुम्हाला एक स्क्वेअर फील्ड आहे किंवा एरिया आहे, तुमचा जागा दिलेली आहे, त्याचा शेप स्क्वेअर आहे, ज्याची साईड 44 मीटर आहे, आणि त्यामध्ये एक फ्लॉवर बेड फॉर्म करायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे. म्हणजे फुलं लावायची आहेत. एक कशामध्ये, तर स्क्वेअरच आहे तो पण. आणि कुठे आहे, तर सेंटरला स्क्वेअर आहे. आणि त्याची लेंथ, लांबी रुंदी हे विचारलेली आहे, विड्थ किती असेल. कशाची, फ्लॉवर बेडची नाही विचारली आहे. त्यांनी कशाची विचारली आहे, तर ग्रॅव्हल पाथची. फुलांच्या चारी बाजूनी जो रस्ता असणार आहे त्याची विड्थ विचारलेली आहे. आणि ती काय घेऊया आपण, x घेऊया. समजते का बघा. आणि मग हे रेट वगैरे दिलेले आहेत, टोटल कॉस्ट दिली आहे. ॲक्च्युली रेट म्हणजे काय, टोटल कॉस्ट दिली, सगळा खर्च दिला आहे. कुणाचा खर्च दिला आहे, या ग्रॅव्हल पाथ तयार करण्याचा सुद्धा आणि फ्लॉवर बेडचा सुद्धा. त्यांनी सांगितलं लेईंग द फ्लॉवर बेड अँड ग्रॅव्हलिंग द पाथ, दोन्हीचा रेट काय आहे, तर 2.75 पर स्क्वेअर मीटर आणि 1.50 पर स्क्वेअर मीटर. म्हणजे पर स्क्वेअर मीटर दोन्हीचा रेट दिला आहे. कोणाचा, फुलं लावायचा सुद्धा म्हणजेच फ्लॉवर बेड तयार करायचा सुद्धा रेट दिलेला आहे 2.75. आणि हा जो रस्ता बनवायचा आहे बाजूनी 1.50 पर स्क्वेअर मीटर हा रेट दिलेला आहे. दोन्हीचा रेट दिलेला आहे, ग्रॅव्हल पाथचा सुद्धा आणि फ्लॉवर बेडचा सुद्धा. पण त्यांनी दोन्हीचा रेट देऊन त्यांनी टोटल कॉस्ट दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला इक्वेशन इथून तयार होणार आहे. समजा 5 मीटर स्क्वेअर एवढा एरिया, बघा लक्षात येते का, हा एरिया आहे 50 मीटर स्क्वेअर.
एक्झाम्पल घेतो आहे, आणि हा टोटल एरिया आहे 30 मीटर स्क्वेअर. हा फुलं ज्या ठिकाणी आपल्याला लावायचे आहेत, फ्लॉवर बेड जे फॉर्म करायचं आहे त्याचा एरिया आहे 50 मीटर स्क्वेअर. तर यासाठी लागणारा खर्च किती होणार? त्यांनी सांगितले की फ्लॉवर बेड तयार करण्यासाठी लागणारा खर्च किती आहे? 2.75 रुपीज पर स्क्वेअर मीटर. एका स्क्वेअर मीटरचा खर्च किती आहे? तर 2.75 रुपीज. आणि टोटल एरिया किती आहे? 50 मीटर स्क्वेअर. याला आपण A1 म्हणूया. हा A1 म्हणजे फ्लॉवर बेडचा एरिया. तर मग याच्यासाठी होणारा टोटल खर्च किती येणार? तर बेसिक हे आहे की या एरियाला रेटनी काय करतो आपण? मल्टिप्लाय करतो. तसंच याचा एरिया आहे, ग्रॅव्हल पाथचा एरिया आहे A2. A2 किती आहे? तर 30 मीटर स्क्वेअर आहे. आणि मग याचा रेट ग्रॅव्हलिंग पाथ तयार करण्यासाठी खर्च किती येणार? तर त्यांनी सांगितलं आहे 1.50 पर स्क्वेअर मीटर. एका स्क्वेअर मीटरला रेट किती आहे? त्याचा रस्ता तयार करण्यासाठीचा रेट किती आहे? पर स्क्वेअर मीटर 1.50. म्हणजेच टोटल एरिया कॅल्क्युलेट करायचा आणि एरियाला यांनी मल्टिप्लाय केल्यानंतर याच्यासाठी लागणारा खर्च मिळणार आहे. आणि त्यांनी 4904 कशाची व्हॅल्यू दिली आहे? तर दोन्हीचा टोटल खर्च दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला याचा एरिया काढायला लागेल पहिला, त्याला मल्टिप्लाय करायचं आहे या रेटनी 2.75. म्हणजे याच्यासाठी फ्लॉवर बेड तयार करण्यासाठी लागणारा खर्च मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे हा एरिया जो आपण 50 आणि 30 अंदाजे घेतला, पण तसा नाही येतो. परत एकदा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे याचा एरिया A1 फ्लॉवर बेडचा एरिया. त्याला मल्टिप्लाय करणार 2.75 ने. तुम्हाला फ्लॉवर बेड फॉर्म करण्यासाठी प्रिपेअर करण्यासाठी होणारा खर्च मिळणार आहे. त्यानंतर A2 एरिया म्हणजे ग्रॅव्हल पाथचा एरिया मिळणार. ग्रॅव्हल पाथचा एरिया काढल्यानंतर त्याला 1.50 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजेच यासाठी ग्रॅव्हल पाथ तयार होण्यासाठी लागणारा एरिया खर्च मिळणार, कॉस्ट मिळणार. आणि मग इक्वेशन कसं फॉर्म होणार? क्वाड्रेटिक इक्वेशन चॅप्टर चालू आहे, तो कसा मिळणार? तर याच्यासाठी लागणारा खर्च जो एक्सच्या फॉर्ममध्ये असणार आहे आणि ग्रॅव्हल पाथसाठी लागणारा खर्च तो एक्सच्याच फॉर्ममध्ये असणार आहे. ह्या दोघांची ॲडिशन इज इक्वल टू किती घेणार तुम्ही? 4904. आणि मग तुमचं छानपैकी क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होईल. आणि मग ते सॉल्व करून तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळेल. एक्सची व्हॅल्यू म्हणजेच काय? तर विड्थ ऑफ द ग्रॅव्हल पाथ. समजलं का? बघा, सुरुवात कुठून करूया? लेट द विड्थ ऑफ ग्रॅव्हल पाथ बी x मीटर. लेट द विड्थ ऑफ x मीटर. आता लक्ष द्या, आपल्याला टार्गेट काय आहे? तर आपल्याला खर्च काढायचा आहे. पण खर्च कधी? रेटला कशाने मल्टिप्लाय करायचा आहे? एरियाने. म्हणजे आपल्याला काय एरिया काढायचा आहे? फ्लॉवर बेड जे आहे त्याचा एरिया कसा मिळेल? तर तो पण स्क्वेअर आहे. त्याची साईड किती आहे? आपण x ही लेंथ मानली, तर ही साईड किती येणार सांगा? टोटल साईड किती आहे? 44 मीटर आहे. आणि 44 मधून हा पार्ट इकडचा x गेला, इकडचा x गेला. म्हणजेच ही लेंथ किती आली? 44 मायनस 2x मीटर ही लेंथ. आणि ही साईड तशीच ही साईड पण असणार आहे. इकडे x जाणार आहे आणि इकडे पण x मायनस होणार आहे. म्हणजेच हाईट पण याची किंवा लेंथ आणि ब्रेड्थ किंवा स्क्वेअर एरिया 44 मायनस 2x येणार आहे. म्हणजेच फ्लॉवर बेडचा एरिया काय येणार? तर 44 मायनस 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर. एरिया कळला का? बघा. आणि स्क्वेअर फील्ड जे आहे टोटल एरिया किती येणार? टोटल एरिया A घेऊया. टोटल एरिया किती? 44चा स्क्वेअर जो काही येईल तो एरिया. पण आपल्याला टोटल एरिया नको आहे, स्क्वेअर फील्डचा एरिया नको आहे. ग्रॅव्हल पाथचा एरिया कसा मिळेल? तर टोटल एरियामधून 44चा स्क्वेअरमधून A मधून फ्लॉवर बेडचा एरिया मायनस करायचं, म्हणजेच A2 मिळेल. म्हणजेच इज इक्वल टू 44 स्क्वेअर. सगळं कॅल्क्युलेशन इथेच नको करायला. x मानल्यानंतर x, देअरफॉर हा x मानल्यानंतर ग्रॅव्हल पाथची लेंथ x मानल्यानंतर ह्याची साईड काय येणार आहे? साईड ऑफ द स्क्वेअर ऑफ फ्लॉवर बेड किती येणार? देअरफॉर साईड ऑफ अ स्क्वेअर
ऑफ फ्लॉवर बेड इज इक्वल टू किती 44 मधून x प्लस एक्स 2x मायनस करायचा 44 मायनस 2x जसं आपण समजून घेतलंय तसंच लिहूया मीटरमध्ये येणार आणि मग लगेचच फ्लॉवर बेडची साईड जर 44 मायनस 2x असेल तर एरिया ऑफ फ्लॉवर बेड देअरफॉर एरिया ऑफ फ्लॉवर बेड इज इक्वल टू किती तर 44 मायनस 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर मीटर स्क्वेअर युनिट येईल चालेल युनिट पण लगेच लिहिलं तर हे झालं फक्त फ्लॉवर बेडच्या संदर्भात. त्यानंतर अगोदर टोटल एरिया ऑफ फील्ड काढूया आणि त्याच्यामधून एरिया ऑफ आपण याला A1 नोटेशन वापरलं आहे चालेल A1 इज इक्वल टू 44 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर हे आलं इक्वेशन 1. कुणाचा एरिया आला फ्लॉवर बेडचा. ह्याला मल्टिप्लाय कशाने करायचं आहे तर या रेटनी करायचं आहे म्हणजे फ्लॉवर बेड तयार करण्यासाठी लागणारा टोटल खर्च येणार आहे फक्त फ्लॉवर बेडचा. त्यानंतर टोटल खर्च म्हणजे ग्रॅव्हलिंग पाथचा पण काढायचा आपल्याला. ग्रॅव्हलिंग पाथचा एरिया कसा मिळणार तर हा एरिया काढायसाठी फ्लॉवर बेडचा एरिया मायनस करायचा कशामधून टोटल एरियामधून. त्यासाठी टोटल एरिया फाइंड करूया ह्याला A0 म्हणूया नाहीतर डायरेक्ट लिहिलं तर चालेल एरिया ऑफ स्क्वेअर फील्ड. आपल्याला माहिती आहे त्याची साईड 44 मीटर आहे म्हणून 44चा स्क्वेअर डायरेक्ट लिहिलं तर चालेल आणि मग पुढे एरिया ऑफ स्क्वेअर फील्डमधून हा एरिया ऑफ फ्लॉवर बेड मायनस केला तर कोणता एरिया मिळणार आहे आपल्याला राहिलेला ग्रॅव्हल पाथचा एरिया म्हणजेच एरिया ऑफ ग्रॅव्हल पाथ इज इक्वल टू काय करूया डायरेक्ट सबट्रॅक्शन करतो मी. टोटल एरिया किती आहे 44चा स्क्वेअर 44 स्क्वेअर मायनस याचा एरिया किती आहे 44 मायनस 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा एरिया आला ग्रॅव्हल पाथचा A2 म्हणूया आपण. आता काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे की रे सॉल्व करावंच लागेल का करावंच लागेल कॉमन पण येईल ना नंतर चालेल चालेल. टोटल कॉस्ट दोन्हीचे एरिया मिळाले त्याच्या रेटनी मल्टिप्लाय करूया आणि दोघांची ॲडिशन करूया. टोटल कॉस्ट मिळेल 4904 म्हणजे ॲक्च्युली त्यासाठी अजून एक दोन स्टेटमेंट लिहिले असते तर चाललं असतं की तो कॉस्ट ऑफ लेइंग द फ्लॉवर बेड इज इक्वल टू 44 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअरला फ्लॉवर बेडचा एरिया आहे मल्टिप्लाय बाय काय करणार 2.75 आणि त्यानंतर कॉस्ट ऑफ द लेइंग ग्रॅव्हल पाथ इज इक्वल टू हा जो एरिया आलेला आहे विचित्र असेल तरी पुढे आपल्याला कॅल्क्युलेशन करताना हाफ ब्रॅकेट कॉमन किंवा काहीतरी करता येईल त्याचं दोघांची सबट्रॅक्शनच मल्टिप्लाय करायचं ना कॉमन घेता येईल आपल्याला. तर याला कशाने मल्टिप्लाय करायला लागणार आहे 1.50 ने. आपण ते दोन लाईन्स मी कमी करतो मी इथं बोर्डवर जागा नाही आहे मी डायरेक्ट टोटल कॉस्ट ऑफ लेइंग द फ्लॉवर बेड अँड ग्रॅव्हलिंग पाथ इज इक्वल टू टोटल कॉस्ट इज इक्वल टू किती आहे तर 4904 रुपीज आहे. म्हणून काय करूया याचा एरिया फ्लॉवर बेडचा मल्टिप्लाय बाय फ्लॉवर बेड लावण्यासाठी लागणारा खर्च जो आहे 2.75 हा खर्च मल्टिप्लाय करूया म्हणजे टोटल खर्च होईल फ्लॉवर बेडचा. त्यानंतर एरिया ऑफ ग्रॅव्हल पाथला 1.50 ने मल्टिप्लाय करूया म्हणजे याच्यासाठी लागणारा खर्च मिळेल आणि दोघांची ॲडिशन इज इक्वल टू काय 4904 म्हणजे मी आता इथे डायरेक्ट लिहितो देअरफॉर टोटल कॉस्ट म्हणजे 44 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर कोणाचा एरिया आहे फ्लॉवर बेडचा मल्टिप्लाय बाय फ्लॉवर बेड तयार करण्यासाठी लागणारा खर्च आहे 2.75 रुपीज प्लस हा एरिया आहे ब्रॅकेटमध्येच घेतो 44चा स्क्वेअर किती रे 44चा स्क्वेअर सॉल्व करायला लागेल पर्याय नाही
44 स्क्वेअर नंतर सांगा काय येतो, -44 मायनस 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय, हा झाला एरिया कोणाचा, ग्रॅव्हल पाथचा, त्याला मल्टिप्लाय बाय त्याच्यासाठी ग्रॅव्हल पाथ तयार करण्यासाठी लागणारा खर्च किती आहे, 1.50 रुपीज, म्हणून 1.50 ने मल्टिप्लाय करतो आणि या दोघांची ॲडिशन, दोन्हीचा मिळून टोटल खर्च किती आहे, तर 4904 रुपीज. हे झालं इक्वेशन. आता हे छान कधी वाटेल माहिती आहे, ज्यावेळेस तुम्हाला हा पॉईंट जो आहे ना काढता आला पाहिजे. पहिली गोष्ट याच्यामध्ये थोडंसं सेपरेशन करूया, म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट सेपरेट करूया. हे 2.75 छान नाही वाटत, पुढे कॅल्क्युलेशन करताना त्याला 275 आपण 100 करूया. 44 मायनस 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 275 आपण 100 प्लस काय करूया, 1.50च्या ऐवजी 150 आपण 100 केलं तर चालेल आणि दोन्ही टर्मला 100ने मल्टिप्लाय करूया. इथे 490400 म्हणजे 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर तो नंबर मोठा होईल, पण इकडचं कॅल्क्युलेशन सोपं होईल. चालेल, तेच करू. 144चा स्क्वेअर किती आला, केलं का, 1936 ब्रॅकेटमध्ये मायनस 44 मायनस 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मल्टिप्लाय बाय 1.50च्या ऐवजी 150 आपण 100 करूया, इज इक्वल टू किती, 4904. आता मी काय करतो, प्रत्येक टर्मला, म्हणजेच टर्म इथून इथपर्यंत आहे, सेकंड टर्म इथून इथपर्यंत आहे आणि इकडे राईट साईड आहे, या सगळ्यांना 100ने मल्टिप्लाय करतो, म्हणजेच इथे 100 कॅन्सल होईल, इथे 100 कॅन्सल होईल आणि इकडे 100 मल्टिप्लाय केल्यानंतर 490400 येईल. हे डिनॉमिनेटरमधला खेळ संपला. मग बाकीचं काय राहत आहे बघा, 44 मायनस 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 275 प्लस 1936ला 150ने मल्टिप्लाय करूया आणि या ब्रॅकेट स्क्वेअरला सुद्धा 150ने मल्टिप्लाय करूया. 1936 मल्टिप्लाय बाय 150 मायनस 44 मायनस 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 150 इज इक्वल टू काय, 490400. पुढचं कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं आहे किंवा मी इकडे क्वेश्चन पुसणार आहे आणि तिथे करता येईल. पण काय करायचं आहे, तर हा जो पार्ट आहे, पहिली टर्म, आता 3 टर्म झाल्या, ही दुसरी टर्म आणि ही तिसरी टर्म, ह्याच्यामध्ये कोणत्या टर्म एकसारख्या दिसत आहेत, तर पहिली आणि शेवटची. ह्याच्यामधून काय कॉमन घेता येईल, तर हा पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर कॉमन घेता येईल आणि 275 मायनस 150, पुढचं कॅल्क्युलेशन आपल्याला इझी होईल. पहिली आणि तिसरी टर्म एकत्र घ्या, दोन्हीमधून हा ब्रॅकेट स्क्वेअर कॉमन घ्या, 275 मायनस 150, ही कोएफिशियंट आहेत ॲक्च्युली, त्यांची सबट्रॅक्शन किती येते, 275 50 म्हणजे 125. 125 इंटू हा ब्रॅकेटचा स्क्वेअर सॉल्व करायला लागेल आणि प्लस ही मिडल टर्म जी आहे तशी राहील, इज इक्वल टू राईट साईड. लिहून टाका, लिहिलं नसेल तर लिहा. पुढे जाऊया आपण. या एवढ्या जागेमध्ये पुरेल का नाही, शक्यता कमी वाटते, तरीसुद्धा आपण प्रयत्न करूया. पहिली आणि शेवटची टर्म मी काय करतो, कॉमन घेतो लगेचच. 44 मीटर आहे लेंथ ही, ठीक आहे. पहिल्या आणि शेवटच्या टर्ममधून कशाला सबट्रॅक्शन करतो, 275 मायनस 150. बाकी सेम लाईक टर्म्स म्हणतो आपण त्याला, की इथे पण सेम टर्म आहे, इथे पण सेम टर्म आहे. 275 मायनस 150 किती येणार आहे, 125 आणि मग 44 मायनस 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर काय राहणार आहे, 1936 मल्टिप्लाय बाय 150 मायनस 1936 मल्टिप्लाय बाय 150 इज इक्वल टू राईटला काय राहील, तर 490400. ह्याला पर्याय नाही, आपल्याला ते स्क्वेअर सॉल्व केल्याशिवाय पर्याय नाही. किंवा आता 125ने डिवाइड होतं आहे का, कशाने डिवाइड होतं आहे, 25ने तर होईलच. थोडेसे नंबर लहान करूया, 25 5 जा आणि इकडे 25 25 6 जा आणि इथे हे विचित्रच आहे, 25 450 आहे ना हे, बघा बरं, 490400
490400ला 25ने डिवाइड केला, किती येणार आहे? पहिल्यांदा 25 एके 25 राहिले किती? 49 म्हणजे 24 राहिले, 240 राहिले आणि 240 म्हणजे 200 येईल. 25 8 25 8 जा 200 म्हणजे 40 राहिले का? 40 राहिले आणि मग 404 राहणार. 25 1 जा असंच आहे का? 181 काहीतरी येते का? 490400 डिवाइड बाय 25 केलं तर नंबर लहान होतील. 25 एके 25 आणि 24 राहतील 240 मधून. अरे 8 9 जा 240 डिवाइड बाय 25 9 जा किती? 125 225 ना 225 240 मायनस 225 किती? 15 म्हणजेच 154 राहतात का? 154 आणि मग परत 6 जा 196 वगैरे येते. $490,400. अरे काय डिवाइड करताय? होतंय का नाही डिवाइड? हे माझा लॅपटॉप डिवाइड करतोय का बघूया चांगलं. 490,404 बरोबर आहे का? नाही 404 नाही 400 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू 19616 बरोबर. 19616 येते का 25ने डिवाइड केल्यावर? ॲक्च्युली अजून 5ने डिवाइड होईल, नाही होणार. ठीक आहे चालेल. म्हणजे काय राहिलं इथे लिहितो 5 इंटू आता 44 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर करूया का? चालेल. 44चा स्क्वेअर किती मगाशी सांगितलं तुम्ही, तो जर बरोबर असेल 1936 मायनस 44 टू जा 88 आणि 88 ट्वाईस 88च्या डबल किती? 90 90च्या डबल 180 180 वजा 4 म्हणजे 176x आणि प्लस 4x स्क्वेअर हा झाला स्क्वेअर मायनस हे काय आहे मध्ये 1936 मल्टिप्लाय बाय 6 इज इक्वल टू राईटला 19616. आता अजून कशाने डिवाइड होत नाही आहे. आता काय करूया, सरळ ॲडिशन सबट्रॅक्शन करूया. क्वाड्रेटिक इक्वेशन मिळेल छानपैकी, ते बघूया काय मिळतं. 5ने मल्टिप्लाय करूया 1936ला आणि 6ने मल्टिप्लाय करूया आणि दोघांची बघूया. 5 मल्टिप्लाय बाय 1936 आणि मायनस 5 मल्टिप्लाय बाय 176 5 मल्टिप्लाय बाय किंवा डायरेक्ट मल्टिप्लाय करतो 176 30 35 आणि 3 आणि 5 5 6 7 8 880 येते का? 880 803 बरोबर. 5 5 आणि 3 बरोबर. 880x येईल आणि प्लस 20x स्क्वेअर येईल आणि मायनस 6 मल्टिप्लाय बाय 1936 येईल इज इक्वल टू 19616. नंबर एवढे छान आहेत. काय करूया, हे मल्टिप्लाय मुद्दामून नाही केलं मी, का तर कोएफिशियंट काय आहे त्याचा, 1936चा कोएफिशियंट आहे 5 आणि इथे 1936चा कोएफिशियंट आहे 6. मग 5 मायनस 6 किती? तर -1 -1 मल्टिप्लाय बाय 1936 म्हणजेच -1936 ही आली या दोघांची बिचाऱ्यांची सबट्रॅक्शन. आणि मग इथे काय आहे -880x आणि प्लस किती 20x स्क्वेअर इज इक्वल टू 19616.
अरे एवढं क्वाड्रेटिक इक्वेशन का आलंय? हे छोटं यायला पाहिजे होतं. आपण 2 कॉमन घेतले असते बरं झालं असतं. अजून काय, उगाच मोठ्या नंबरवर खेळत बसलोय आपण. चालेल, हे सिम्प्लिफाय केल्यावर येणारच आहे. आपण x² कोएफिशियंटने डिवाइड करायचं आहे. हा पार्ट लेफ्टला घेऊया. म्हणजे 20x², पहिली टर्म काय 20x² आणि एक्सची टर्म आहे -880x आणि -1936 -19616 आणि इज इक्वल टू काय 0. म्हणजेच 20x² -880x आणि मायनस यांची सबट्रॅक्शन किती येते, ॲडिशन करावी लागेल. 12 1 3 4 5 आणि 15 2152 इज इक्वल टू काय 0. आता कशाने डिवाइड होत आहे का, 2152 x² -44x + 84. क्वाड्रेटिक इक्वेशन असं आलंय त्यांचं, छान आलंय. x² -44x + 84 बरोबर आहे का. असं येईल. 20 ने डिवाइड केलं तर 84 येत आहे. नाही, 2152 चुकलेलं आहे का. यांची सबट्रॅक्शन 1936 दोन्हीकडे आहे. 1936 चा काय गोळ झालाय का 150 आपण सगळंच एकत्र घेतलंय. त्यामुळं 44 - 2x ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 275/100 आणि मग 170 हां हे सिम्प्लिफाय केलं नाही का. 44 - 2x ब्रॅकेट स्क्वेअर 1936 - 1936 176 1936 चालेल. आणि मग 4904 बरोबर. 490400 नंबर वाढलेत. पण मग 5x² समजा 4 ने डिवाइड केलं तर 5x² $220 आणि 420 नाही येते. हे इथेच सिम्प्लिफाय करायला पाहिलं होतं. हे पण नाही, हे एरिया बरोबर आहे. एरियाला मल्टिप्लाय हे जे केलं ना मल्टिप्लिकेशन, हा पार्ट अगोदरच थोडासा इझी केला असता. किंवा काय चुकलं आहे का बघूया आपण. 44चा स्क्वेअर 44 - 2x स्क्वेअर बरोबर आहे. 44चा स्क्वेअर 1936 आणि हा पार्ट आणि 150 ने मल्टिप्लाय केल्यावर 150 1936 150 ठीक आहे चालेल. आणि मग 275 - 150 ठीक आहे 70 275 125 बरोबर आहे. 125 आणि 44 - 2x ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस शाबाश. हे प्लस कसं आलं रे.
275. ठीक आहे, याला मल्टिप्लाय केल्यानंतर हे प्लस आहे ना, 1936. इथे प्लस पाहिजे होतं, हा प्लस असेल. 1936 जर प्लस आहे तर हा पार्ट प्लस आहे. 1936 मल्टिप्लाय बाय 6, मग 5 अधिक 6 होणार, प्लस असेल तर म्हणजेच इथे 11 येणार का, 11. 11 टाइम्स ऑफ 1936, 11 येणार. आणि मग क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पहिली टर्म 20x² बरोबर आहे, मायनस 880x पण चालेल, आणि याला मल्टिप्लाय करून प्लस 11 मल्टिप्लाय बाय 1936 आणि मायनस 19616 इज इक्वल टू 0 असं काहीतरी आहे. आणि प्रत्येक टर्मला यांची सबट्रॅक्शन करायची लागेलच, यांची सबट्रॅक्शन करायला लागेल. पण त्याच्या अगोदर 20नी डिवाइड होतं आहे का, 20नी सोडून देऊया. 5नी होतं आहे का, 4नी होतं आहे का, 4नी डिवाइड होईल, 4नी होईल. 4नी डिवाइड केलं तर काय येईल, इथे 5x², इथे 220x येईल. इथे 4नी डिवाइड करूया, 11ला तर फरक नाही पडणार, पण 1936ला 4नी डिवाइड करूया. 4 4 जा 16, राहिले 33, 4 7 जा 28, राहिले 5, हां 4 8 जा 32, म्हणजे 1 राहिले, 16 राहिले, आणि 4 4 जा 16. आणि मायनस शेवटच्या टर्मला सुद्धा 4नी डिवाइड करूया. 4 4 जा 16, राहिले 36, 9 जा 36, 4 9 जा 36, आणि मग 0 देऊन 4 4 जा 16 इज इक्वल टू किती, 0, इज इक्वल टू 0. 4904 बघितल्यासारखं वाटतं आहे. हे 4904 परत कसं काय आलं, चालेल. आणि मग 484 मायनस 4904 सबट्रॅक्शन किती येते बघा, का 5ने डिवाइड करता येईल, अजून 5ने डिवाइड करता येते का, 85 5 9 45, अरे 5, हां सबट्रॅक्शन केल्यावर येईल. 5x² मायनस 220x आणि 11नी मल्टिप्लाय करावं लागेल आधी. 484ला 11नी मल्टिप्लाय करा आणि मायनस 4904 करा, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. छान. $420 येते का, 11ने मल्टिप्लाय करा 484ला आणि मायनस 4904 किती येतं चेक करा. 11 मल्टिप्लाय बाय 484 आणि मायनस 5324 येईल, मायनस 4904 इज इक्वल टू 420 बरोबर आहे. 420 मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन करा, इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं. याला आता 5ने डिवाइड करा. फायनल स्क्वेअर मायनस 44x प्लस 84 बरोबर. 5ने डिवाइड केलं तर हे इक्वेशन मिळतं आहे, x² मायनस 44x प्लस 84. आणि मग फॅक्टराइज करा. फॅक्टरायझेशनमध्ये प्रोडक्ट 84 आला पाहिजे, ॲडिशन सबट्रॅक्शन 44. माझ्याकडे जागा नाही आहे, करा पटकन. x² इथे खाली लिहितो, x² मायनस 44x आणि प्लस 84 इज इक्वल टू 0. हे छानसं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. ॲक्च्युली हे लेंदी काय झालं तर नंबर
आपण सगळं कॅल्क्युलेशन, माझ्याकडे जागा नव्हती म्हणून सगळं कॅल्क्युलेशन मी एकत्र केलं. तुम्ही तसं नाही करणार आहे, तुम्ही एवढंच पाठ करणार आहे. म्हणजेच कुणाचा रेट, कॉस्ट कुणाची, तर फ्लॉवर बेड तयार करण्यासाठी लागणारे खर्च काढायचा. नंतर हे कॅल्क्युलेशन घ्यायचं 1.50ने मल्टिप्लाय करून ह्यांचं कॅल्क्युलेशन करायचं, सिम्पल करायचं, म्हणजे एवढे नंबर छोटे आले पाहिजेत. आणि मग याच्यासाठी लागणारा खर्च सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचा. आणि नंतर शेवटी या दोघांचे ॲडिशन इज इक्वल टू 4904 करा. तुमचं कॅल्क्युलेशन एवढं मोठे नंबर होणार नाहीत जर इथेच तुम्ही सिम्पल केलं तर. जसं इथे 2 कॉमन येतो आहे, 2चा स्क्वेअर 4 बाहेर घ्या, असं काहीतरी. इथे पण काहीतरी 11च्या मल्टिपल आहे हा 44. ठीक आहे, क्वाड्रेटिक सॉल्व करा. एक्सची व्हॅल्यू काय ती आहे, कोणते फॅक्टर येतात. माझ्याकडे जागा नाही तरीसुद्धा मी प्रयत्न करतो. x² - 44x + 84, व्हाईट कलर म्हणजे नवीन पार्ट असं समजा. आणि मग याचे -42x आणि -2x. -42 आणि -2 ना, x - 2 आणि x - 42 इज इक्वल टू 0. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 मीटर येईल और एक्सची व्हॅल्यू किती येईल 42 मीटर. मग दोन्हीपैकी कोणतं बरोबर आहे, 2 मीटर का 42 मीटर? 2 मीटर बरोबर आहे का 42 मीटर बरोबर आहे? आता 44 मीटर टोटल लेंथ आहे, इकडे 42 मीटर, इकडे 42 मीटर घेतली तर फ्लॉवर बेड किती साईजचा होणार, प्रॉब्लेमच आहे. त्यासाठी एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे, तर 2 मीटर इकडे सोडायची, सगळीकडे 2 मीटर सोडायची. आणि मग एक्सची व्हॅल्यू 44 मीटर असू शकत नाही, याचं कारण त्यांना सांगायची गरज नाही, तुम्हाला समजलं तर बस आहे. म्हणून शेवटी वाक्यामध्ये आन्सर लिहा, वर्डमध्ये, वर्बल फॉर्ममध्ये. देअरफॉर द विड्थ ऑफ द फ्लॉवर बेड नाही, ग्रॅव्हलिंग पाथ इज इक्वल टू 2 मीटर. मी काय करतो, बुकमध्ये जे सॉल्व केलेलं आहे ते थोडंसं व्यवस्थित आहे. एवढे मोठे नंबर घेऊन आपण जे कॅल्क्युलेशन केलं, माझ्या बोर्डवर जागा नव्हती, पण तुमच्याकडे नोटबुकमध्ये पेजेस असतात, पहिलं पेज, दुसरं पेज, तिसरं पेज, 3-4 पेजचं एखादा एक्झाम्पल 4 मार्कचं 5 मार्कचं झालं तरी चालेल. तर हा पार्ट अगोदर कॅल्क्युलेट करा, याचं कॉस्टिंग काढा टोटल, म्हणजेच फ्लॉवर बेडचं कॉस्टिंग, त्यानंतर ग्रॅव्हलिंग पाथचं खर्च काढा, आणि नंतर दोघांचे ॲडिशन करून 4904 घ्या. हे मी तुम्हाला आता फोटो पाठवतो. ठीक आहे, वाजले का 8:30? नाही वाजले, जास्त वेळ झाल्यासारखं कसं वाटतं आहे. क्वेश्चन लिहा, सोल्युशन लिहा. बट x इज नॉट इक्वल टू 42 ॲज कारण लिहा, त्याचं लिहायचं असेल तर, नाही लिहिलं तर चालेल. त्यांनी लिहिलेलं आहे 42 का असू शकत नाही. ॲज द साईड ऑफ द स्क्वेअर इज 44 मीटर, स्क्वेअरची साईड 44 मीटर आहे, त्यामुळे हे 42 मीटर असू शकत नाही. देअरफॉर x इज इक्वल टू 2, हेन्स द विड्थ ऑफ द ग्रॅव्हल पाथ इज 2 मीटर. एवढंच आहे. शेवटचा एक क्वेश्चन आहे चेसबोर्डचा, पण माझी इच्छा नाही आहे, एवढंच बास करूया आता. ठीक आहे, थांबूया का? हां, काय शंका आहे, कोणाला काय डाऊट आहे का? एवढे तुम्ही पेशन्स ठेवले त्याबद्दल आभार.